गुड मॉर्निंग बेबी. जोरात पकडलं तुम्हाला. आय मिस्ड यू. You too, baby. काय रे असं अचानक येतो, सांगता येत नाही, कळवता येत नाही. आधी सांगायला काय झालं होतं? हातो वेळेस सांगितलं, आधी कॉल करत जा, मेसेज करत जा. कसा होता तुझा इंदोरचा दौरा आणि हाऊ वॉज युअर इव्हेंट? अरे बोल. बाते बाद में तुझ्यासाठी काहीतरी आणलंय. ठीक आहे, उघड आणि सांग तुला कसं वाटतंय तुझं गिफ्ट. गिफ्ट? कितला दमला माया काम करी करी सण. खरंच गैरी मेहनत करून राहिला तुमचा लेख है ना. हे असे 1000-1500 कमवून कसं तुला जहागीरदार समजून राहिले का मायलेक? हो पुष्पा, असं का बरं बोली राहिली? हां, नवरा आहे तू, तो काम करी सण आला दमला बिचारा, थोडं तरी कौतुक करणं बाई त्याचं. हां, जा चहा टाक थोडासा, दमलाय मा पोरगा. मी येते, बाहेर जायचं ना. तर काय इथं तुमच्या म्हातारीला ना काही कळत नाही. हा ऐका माझं, हे असे 1000-1500 कमवून खुश कसे हो तुम्ही? ते मनोज आणि वल्लरीला बघा, 4-5 लाख असे महिन्याला कमवतात आणि तुम्ही एवढ्याशा पैशावर समाधान म्हणून राहिले. हो ग बाई, पण मी बी करी राहिलोय ना प्रयत्न, आणि अजून तर बारे सुरुवात केली आहे मी ना. काय प्रयत्न करत राहिले तुम्ही? हा, असे कोट्याधीश लखपती बाईचे स्वप्न बघायचे सोडून एक काय पण मला सांगते कसं शक्य आहे? मनोज भाऊजींचा सेट झालेला बिझनेस तुमचा झाला तर हो, महिन्याला 800 लाख रुपये कमवाल ना तुम्ही. फक्त मनोज भाऊजी आपल्या आयुष्यातून लांब गेले पाहिजे. पुष्पा, अगं तू काय बोली राहिली ना, मला काही बी समजी नाही राहिलं. जरा मला समजीन असं नीट सांगशील का? या माणसाला सगळं उलगडून सांगायला लागते. असं काय करता? मनोज भाऊजी आणि वल्लरी यांची जोडी फोडायची. एकमेकांची ताकद येते. एकदा का लांब गेले ना की मनोज भाऊजी उद्ध्वस्त होतील, आयुष्य बरबाद होईल ना त्यांचं. त्याच्यानंतर त्यांचा सेट झालेला बिझनेस तुमचाच होईल ना. काय? अगं पुष्पा काय बोल, अगं तू काय बोलते कळतंय का तुले? अगं मी असं नाही करू शकत. मनोजवर माया राग जरी असला ना तरी भाऊ आहे तो माया. मी त्याचा संसार नाही मोडू शकत. या बैलाने काही स्वतःच्या मनाने जमणार नाहीये. वेळेवर भाऊ बरं आठवतो याला. आता मला माझा हुकमाचा इक्का काढायलाच लागेल. असं काय करता तुम्ही? मला नाही का वाटत आपल्या राजाराणीचा संसार असावा, असा हातात हात घालून दिवसभर प्रेमाच्या गप्पा माराव्यात. आपलं घर असावं, आपलं अंगण असावं आणि त्या अंगणात आपले 2 चिंटू पिंटू खेळावेत. हो, माया बी तेच स्वप्न आहे. हा ना, हा ना, हा है ना. मग हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी जे काय सांगते ते ऐका ना, कराल ना आपल्या चिंटू पिंटूसाठी, आपल्यासाठी. प्लीज मायासाठी. पुष्पा, तू न मला काही सांगलं आणि ते मीनं नाही केलं असं कधी झालंय का? तू म्हणशील तसंच होईल. हा ना. ये. अहो तुम्ही आज माझ्या आधी आलात. काय तब्येत बरी आहे ना तुमची? हो, माझी तब्येत बरी आहे.
काय मध्येच? मध्येच तू दमली असशील ना, तू बस बरं, बस इथे बस. पण हो. एक मिनिट. डॅन वल्लरी मॅमसाठी पाणी आणि चहा. अहो मी घेतलं असतं. हो, आज माझ्या हातून घे. थँक्यू. काय आहे की मी ब्रेक घ्यायचं ठरवलंय. ब्रेक घ्यायचा म्हणजे नेमकं काय करायचं? काय आहे की आपण आपलं स्वतःचं हक्काचं हे घर घेतलं. मग आपल्या या नवीन घरात प्रत्येक सणवार आपल्या मनासारखा आणि उत्साहात साजरा झाला पाहिजे. वहिनी, भाऊजी तुम्ही हे शोधताय? वहिनी भाऊजी हे काय आहे? घरात कोणाला माहित नाही? घरात कोणालाच काही माहित नाही याच्याबद्दल. कोणालाच म्हणजे वल्लरीला पण? नाही, वल्लरीला पण काही माहित नाहीये. प्लीज वल्लरीला तुम्ही काही सांगू नका, कोणालाच काही सांगू नका. ही गोष्ट फक्त आपल्या दोघांमध्ये राहिली पाहिजे. प्लीज मी पाया पडतो. भाऊजी पाया पडतो. कोणाला काही सांगू नका. नाही सांगत. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. 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 हो निघूया. थांब थांब अजित थांब. अंगारा घेऊन येतेय. चल लवकर. हा दे. लावून घे रे. हा? श्री स्वामी समर्थ. चल झालं. चल. काय खाली ठेव. काय? त्या हाताने उचल. बॅग नेहमी उजव्या हाताने उचलावी, डाव्याने. हो का? बरं. हे बघ उचलली उजव्या हाताने. निघूया लवकर. येस. चल. काय? अरे वीडायस का तू? शूज डाव्या पायात घालावे ना आधी. प्रेरणा काय झालं तुला आज? काय झालंय आज? काय मी सांगते ना तेवढं ऐक. अगं आतापर्यंत तू मला असं कधी बोलली नाहीस. मी आतापर्यंत कुठल्याही हाताने कुठल्याही पायाने काही करत होतो, तुला काही प्रॉब्लेम नव्हता. हे अचानक काय लावलंयस? हे बघ अजित, म्हणजे त्या दिवशी आपण स्वामींच्या मठात गेलो होतो ना, आठवते तुला? हो. तिथे मला एक साधवी भेटले होते. त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि त्या माझ्या मनाला पटल्या, म्हणून आता त्या फॉलो करायच्या असं मी ठरवलंय. प्रेरणा, वेडी, श्रद्धा मनात असणं महत्वाचं असतं. हे असल्या गोष्टींवर विश्वास नको ठेवूस. मनात श्रद्धा असायला हवी ना. मग ती आहे माझ्या मनात, त्यामुळे तू त्याची मस्करी करू नकोस. मी सांगतेय तेवढं ऐक आणि उगाच वाद नको रे घालूस. हा वाद? मी काही काय? बायकोची इच्छा तीच माझी इच्छा. हो ना. हो. मग तुझ्या या बायकोची इच्छा आहे की आपल्या या घरात आपण या वर्षी गणपती बसवावा. काय बोलतेस? अरे वा, याला म्हणतात कोकण कन्या. आणि बसूया आपण गणपती. आवडलं मला. तुला हवं ते सगळं तुझ्या पद्धतीने कर. काय? खरंच?
थँक्यू. अगं थँक्यू काय, बाप्पा यायला वेळ आहे की नाही. आता वेळ काय झालाय बघ, आपल्याला निघायचंय. हो विसरलेच. विसरतेस तू आले पर्स घेऊन. लगेच आहे. नाही, उजवा बोलली होती का डावा? डावा. हर्षित हा? काय चालू आहे? कुछ नाही तेजा.